ओके, आपण अजून एक टर्म बघूयात. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ही टर्म अगोदरही बघितली बरं झालं असतं, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघा, आपण जेव्हा हे Q1 Q2 चार्ज असं घेतले एकमेकांपासून R डिस्टन्सवर, तेव्हा आपण काय केलं होतं, हा जो फोर्स एकमेकांवरती लावतात तो फोर्स आपण म्हणलं होतं ना की F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द टू अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आणि ह्याच्यामध्ये आपण हा असा कॉन्स्टंट घेतला होता ना, से के कॉन्स्टंट Q1 Q2 बाय R स्क्वेअर. मी याला के डॅश घेत होतो, आठवतं तुम्हाला? बरं, आता तुम्हाला सांगतो मी त्याचं कारण, मी के डॅश का घेत होतो. बघा, आता या के डॅशची व्हॅल्यू जी असते ती तुम्हाला मी काय सांगितली, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय R स्क्वेअर असे सांगितले ना. याच्यामध्ये व्हॉट इज एप्सिलॉन नॉट? इट इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. एप्सिलॉन नॉट काय आहे? इट्स अ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. बरं, हे पण आपण डिस्कस केलं. पण फ्री स्पेस का फ्री स्पेस? कारण मी हे दोन चार्जेस जेव्हा काही बोलत नाही बाय डिफॉल्ट, तेव्हा हे मी व्हॅक्यूम मध्ये किंवा एअरमध्ये ठेवलंय. व्हॉट इफ मी पाण्यात ठेवलंय, तर हे असंच राहील का काही चेंज होईल? तर काहीतरी चेंज होणार आहे. किंवा दुसऱ्या केरोसिनमध्ये ठेवलंय, दुसऱ्या कुठल्याही मीडियममध्ये ठेवलंय, दुसऱ्या कुठल्या गॅसमध्ये ठेवलंय, जिथं कुठे ठेवलंय त्या मीडियमच्या काहीतरी फरक पडतो. तो काय पडतो बघा, समजा इथं काहीतरी दुसरं मीडियम आहे या दोघांच्या, तर तेव्हा हा फोर्स काय होतो, 1/4 पाय एप्सिलॉन नॉटच्या ऐवजी फक्त आता मी काय लिहितो, एप्सिलॉन Q1 Q2 बाय R स्क्वेअर. बघा, एप्सिलॉन नॉटच्या ऐवजी मी काय लिहिलं, फक्त एप्सिलॉन. व्हॉट इज एप्सिलॉन? इट इज सिम्पल परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. या मीडियमची परमिटिव्हिटी. आता मी काय करतो, F ला 1/4 पाय या एप्सिलॉनच्या ऐवजी मी आता हे एप्सिलॉन नॉट लिहिणं मला सोपं आहे ना, कारण एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू मला माहिती आहे. ओके, इट्स अ कॉन्स्टंट, त्यामुळे एप्सिलॉन नॉटच्या टर्म्समध्ये सगळ्या गोष्टी आणणं कधी सोपं आहे. म्हणून मी काय करतो, या एप्सिलॉनला, एप्सिलॉन कोणाचा आहे, कुठल्याही मीडियमचा, ज्या कुठल्या मीडियमने ठेवलेला आहे. एप्सिलॉन नॉट कोणाचा आहे, स्पेसचा, फ्री स्पेस, व्हॅक्यूम किंवा एअरचा आहे. आता मी काय करतो, हा एप्सिलॉन नॉट, एप्सिलॉन जो आहे तो एप्सिलॉन मी एप्सिलॉन नॉट इंटू के Q1 Q2 बाय R स्क्वेअर असा लिहितो. म्हणजे मी काय केलं थोडक्यात, आय रिप्लेस एप्सिलॉन विथ एप्सिलॉन नॉट के असं केलं ना मी. कळतंय का? हा, आता हा के काय, हा कुठला तरी वेगळा कॉन्स्टंट आहे. हा के आणि हा, इथं जर के वापरला असता तर तुम्हाला हा के आणि हा के तुम्ही मिस्टेक केली असती, म्हणून मी के डॅश वापरत होतो. हरकत नाही, तुम्ही जरी तर के वापरत असतील, आतापर्यंत वापरला असेल किंवा इकडे तिकडे व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल तिथं पण के वापरलेलं आहे, तरी लक्षात या, हा के वेगळा आणि हा के वेगळा. हा के जो आहे हा प्रत्येक मीडियमसाठी वेगळा आहे. ह्यालाच म्हणतात डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कळतंय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट प्रत्येक मीडियमसाठी वेगळा आहे. कळतोय? आणि हा जो के डॅश, जो के वापरला त्याची व्हॅल्यू जी ही असते, ही व्हॅल्यू फ्री स्पेससाठी काय असते, 9 × 10⁹ आठवतंय? असं मी सांगितलेलं होतं. ओके, त्यामुळे हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. म्हणजे इथनं पुढे जर कधीही वेगळं मटेरियल दिलं असेल, कुठलं तरी वेगळं मीडियम दिलं असेल, तर यू शुड अंडरस्टँड ऑलवेज की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या मटेरियलचा आपल्याला घ्यायला लागेल आणि ते देतील डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर मग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे, आय कॅन राईट दिस के ॲज एप्सिलॉन बाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे ना, एप्सिलॉन बाय एप्सिलॉन नॉट. याला अजून एक टर्म आहे, ती म्हणजे एप्सिलॉन. ती टर्म आहे एप्सिलॉन आर. सबस्क्रिप्टला मी आर लिहितो. याला अजून एक शब्द आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. बेसिकली relative permittivity is nothing but dielectric constant only.
आणि मला सांगा एप्सिलॉन हा एप्सिलॉन नॉटपेक्षा मोठा असतो, त्यामुळे के ची व्हॅल्यू इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 अशी असते. कळतंय? ओके, तर तुम्ही हे सगळं नोट डाऊन करा. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, आता आपण थोडा काही प्रॉब्लेम्सचा सेट बघूयात. वी विल सी सम प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम. मी तुम्हाला काही ते सॉल्व्ह करून दाखवतो. तुम्ही हे प्रॉब्लेम्स ऑब्झर्व करा आणि बेस्ट आहे तुम्ही जेव्हा मी प्रॉब्लेम सांगतो तेव्हा प्रॉब्लेम स्वतः ट्राय करा आणि तेव्हाच तुम्हाला नाही जमलं तरच क्रॉस चेक करा. ठीक आहे, तर हे प्रॉब्लेम्स मी सांगतोय तुम्हाला आणि आता प्रॉब्लेम्स मला सांगायची आणि तुम्ही लिहून घ्यायची वेळ वाचवण्यासाठी मी सेंगेज मधले प्रॉब्लेम्स घेतोय. ठीक आहे, तर आपल्याकडे मॅक्सिमम लोकांकडे सेंगेज असेल. ठीक आहे, ओके, पण काही लोकांकडे नाही आहे, तर मी सेंगेजचे प्रॉब्लेम तर लिहितोय. हा प्रॉब्लेम बघा, सेंगेज मधला प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 11, प्रॉब्लेम नंबर 11. तरी तुम्ही लिहायचा आळस करू नका. आय वुड रिकमेंड तुम्ही सगळेजण बुकमध्ये प्रॉपर हा प्रॉब्लेम लिहून घ्या आणि स्वतः ट्राय करा. बघा हे कसं सॉल्व्ह करणार. 2 आयडेंटिकल बॉल्स आहेत, प्रत्येकाचा मास m आहे, प्रत्येकाचा चार्ज q आहे आणि एका पॉईंटपासून ते सस्पेंड केलेले आहेत, अडकवलेले आहेत. ओके, आणि दोघांमधला अँगल कसा आहे? थीटा आहे. म्हणजे एकूण अँगल 2 थीटा आहे, म्हणजे व्हर्टिकलपासून अँगल थीटा आहे. कळतंय? हे मास m आहेत, मास m आहे, चार्ज q आहे, चार्ज q आहे. ओके, ही लेंथ इक्वल आहे l आणि l, अँगल 2 थीटा आहे. फाइंड चार्ज q, म्हणजे चार्ज q फाइंड करा म्हणजे काय? बेसिकली चार्ज q तुम्हाला दिलेल्या टर्म्समध्ये काढायचा आहे. दिलेल्या टर्म्स म्हणजे काय? थीटा आणि l मध्ये काढायचं आहे आणि फार तर फार g. बघा चार्ज q कसा करणार. आता हे सगळं इक्विलिब्रियम मध्ये आहे ना, म्हणजे हे समजा हा चार्ज नसता, समजा हे q चार्ज नसता तर काय झालं असतं? दोन्ही असं लटकले असते ना, किंवा दोन्ही असं लटकले असते ना, ते एकमेकांपासून असं लांब गेलेच नसते. आता लांब का गेलेत एकमेकांपासून? कारण एकमेकांवर चार्ज आहे, त्यामुळे ते एकमेकांना रिपेलही करणार आहेत. म्हणजे या स्थितीमध्ये ते इक्विलिब्रियम मध्ये आहेत, म्हणजे इक्विलिब्रियमची कंडिशन लावू शकतो. बघा कुठल्या तरी एक, बघा मास अंड्याचं एक विडी काढा. हा मास m, बोला काय काय लागतं? खाली mg, इथं आहे हे टेन्शन स्ट्रिंग मधलं, हा थीटा म्हटलं की हा थीटा. ओके, आणि दोघांमधलं रिपल्शन आहे कारण सेम चार्ज आहे एकमेकांवर. तर हे रिपल्शन किती आहे? के क्यू स्क्वेअर बाय आर ना, के क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ना, हे दोघांमधला डिस्टन्स. आता हे डिस्टन्स किती असणार आहे मला सांगा. हे डिस्टन्स असणार आहे, एक डिस्टन्स असणार हे एल बाय साइन थीटा असेल ना. या ट्रिग्नॉमेट्री बघा ना, हे काय असेल? एल बाय साइन थीटा. एक मिनिट, साइन थीटा नाही, सॉरी उलट झालं. हे असणार आहे एल साइन थीटा. ओके, आणि हे पण असणार आहे एल साइन थीटा. म्हणजे किती झालं? 2l साइन थीटा, म्हणजे 2l साइन थीटाचा होल स्क्वेअर. बघा अजून कुठल्या फोर्सेस आहेत? 3च फोर्सेस आहेत. या 3 फोर्सेसच्या अंडर तो मास इक्विलिब्रियम मध्ये आहे. मग लावा कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज कंडिशन फॉर इक्विलिब्रियम? समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन x0, ऑल फोर्सेस इन y0. बोला x मध्ये सगळं 0 असेल तर काय लिहू मी? t साइन थीटा इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर बाय 4l स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा असं लिहू का मी? आणि y मध्ये काय लिहू? t cos थीटा इज इक्वल टू mg. त्याने तुम्हाला काय विचारले? क्यू विचारलेलं आहे. ओके, काय करणार क्यू साठी? तुम्ही बेसिकली मला टी ला एलिमिनेट करायचं आहे कारण टेन्शन त्यांनी दिलेलं नाही आहे. दोघांचा रेशो घ्या, मग काय मिळेल मला? टॅन थीटा ओके इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर बाय 4l स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा mg. कळतंय? दोघांचा रेशो घेतला मी. तर मग क्यू, बोला क्यू काय लिहू मी? क्यू इज इक्वल टू 2l साइन थीटा ओके अंडर रूट mg बाय k. आणि टॅन थीटा राहिलाय ना,
असं येईल ना हे आन्सर आहे. आता संगीतमध्ये तुम्ही जर चेक केलं तर त्यांनी काय केलंय, केच्या ठिकाणी अख्ख्या पुस्तकामध्ये त्यांनी 1/4π एप्सिलॉन टाकलेलं आहे. टाकून बघा, तुम्हाला आन्सर हेच यायला पाहिजे. ठीक आहे, तर हा झाला पहिला प्रॉब्लेम. कळलेला आहे? काही नाही, मी फक्त FBD काढलेली आहे. आतापर्यंत आपण मेकॅनिक सॉल्व्ह करत होतोच ना, FBD काढतच होतो ना. त्या FBD मध्ये फक्त आता काय ऍड करायला पाहिजे, कुलमचा फोर्स ऍड करायला पाहिजे. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन नंबर 15 आहे. 2 चार्जेस आहेत. 2 चार्जेस चार्ज Q आर कनेक्टेड बाय इन्सुलेटिंग स्ट्रिंग ऑफ लेंथ L. दे आर केप्ट ऑन स्मूथ सरफेस. तर त्याने विचारलं टेन्शन किती असणार आहे स्ट्रिंगमध्ये. बोला. हे सगळं आता परत इक्विलिब्रियम मध्ये आहे, एकमेकांपासून हलत नाहीये. याचा अर्थ काय आहे, टेन्शन काहीतरी असलं पाहिजे ना स्ट्रिंगमध्ये, आणि खाली फ्रिक्शन पण नाही आहे. बरं, फ्रिक्शन नाही, फ्रिक्शन असतं तर तो प्रॉब्लेम अजून चांगला झाला असता. ठीक आहे, तर हा Q आहे, ह्याच्यावर फोर्स किती लागणार, KQ²/L², आणि हे लागणार टेन्शन. झालं, हे टेन्शन आहे. आन्सर हे इक्वल टू हे ना इक्विलिब्रियमसाठी. ओके, आन्सर आहे KQ²/L². केच्या ठिकाणी तुम्ही 1/4πε0 टाकू शकता, Q²/L². ठीक आहे, पुढचा बी बघा क्वेश्चन. वाचतो मी. अ पार्टिकल हॅव्हिंग चार्ज Q0 इज प्लेस्ड डायरेक्टली बिलो at separation D from a bob of a simple pendulum at rest. If mass of the bob is m, what charge should be given to the bob so that the string becomes loose? स्ट्रिंगला लूज करायचं असेल तर मला सांगा, या m वर काहीतरी चार्ज टाकला, समजा m वर चार्ज टाकला Q, तर काय होईल, हा चार्ज याला रिपेल करेल ना वरच्या फोर्सनी, आणि हा जर फोर्स नी या मासच्या mg ला कॅन्सल केलं तर दोरीचं स्ट्रिंग मध्ये टेन्शन काही राहणारच नाही आणि दोरी लूज होईल. तेच मला पाहिजे. म्हणजे त्यांनी विचारलं इथं किती चार्ज टाकायला पाहिजे. लक्षात घ्या, चार्ज टाकलाच नाही तर ऑटोमॅटिकली हे स्ट्रिंग टेन्शन लूज होईल का, तर होणार नाही ना, कारण ह्या mg ला कोणी बॅलन्सच करत नाहीये खालच्या mg ला. तर मला सांगा, स्ट्रिंग लूज व्हायची असेल तर काय व्हायला पाहिजे, दिस mg शुड बॅलन्स बाय द रिपल्शन. तर काय आहे, KQ0/D². हे बॅलन्स झाला पाहिजे ना. म्हणजे काय, mg शुड बी इक्वल टू KQ0/D². मला त्यांनी Qच विचारलंय, म्हणजे Q किती आहे, mgD²/KQ0. क्लिअर? ओके, पुढचा क्वेश्चन बघा. अ पार्टिकल A, 16th क्वेश्चन असतोय. A particle A having charge 10 microcoulomb is held fixed on a horizontal surface. A block of mass 80 gram having charge stays in equilibrium on the surface at a distance 3 cm from first charge. The coefficient of friction between the surface and the block is 0.5. Find range within which the charge on the block may lie. ओके, बघा. ओके, असं डायग्राम आहे. 10 मायक्रोकुलम एक चार्ज आहे, आणि त्या चार्जपासून 3 सेंटीमीटरवर हा चार्ज फिक्स्ड आहे. दिस इज फिक्स्ड, ह्याला मूव व्हायला अलाउड नाही आहे. याच्या 3 सेंटीमीटर लांब अजून एक चार्ज, एक 80 ग्रॅम ऑब्जेक्ट ठेवला आहे, त्याच्यावर चार्ज Q आहे. आणि पण असं सगळं असून सुद्धा हा चार्ज इक्विलिब्रियम मध्ये आहे. तसं जर असेल तर या Qची त्याने विचारलेलं आहे, फाइंड द रेंज विदिन विच द चार्ज Q ऑफ ब्लॉक मे लाय. म्हणजे त्यांनी काय विचारलंय, त्याने विचारलंय फाइंड रेंज ऑफ Q. बघा कसं करणार, मला सांगा. हे 80 ग्राम जो आहे, या 80 ग्राम जो आहे, तर मला सांगा याच्यावर हा चार्ज Q मॅक्सिमम किती असू शकतो. मॅक्सिमम असू शकतो जेव्हा हा ब्लॉक जस्ट राईटला मूव्ह होईल. मॅक्सिमम असू शकतो तेव्हा काय होईल, हा जस्ट रिपल्शन वाढेल ना, चार्ज Q वाढत गेल्यानंतर रिपल्शन वाढत जाईल, तसं हा जस्ट राईटला मूव्ह होईल. हा जस्ट राईटला मूव्ह होणं याचा अर्थ हे फ्रिक्शन जे हे फ्रिक्शन इम्पेंडिंग होणं. आठवत आहे का, इम्पेंडिंग फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शनचे लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो आपण याला. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू किती असते, F इज इक्वल टू μng, μn म्हणजेच μmg ना.
म्हणजे किती आहे म्यूची व्हॅल्यू 0.5, एमची व्हॅल्यू किती आहे 80 × 10⁻³ आणि हे जी किती आलं हे बघा 10⁻⁻1 झालं आणि हे 4 म्हणजे हे झालं 0.4 न्यूटन. कळतंय का? ओके. हे म्यू जे आहे हे म्यू आणि हे म्यू ह्यात कन्फ्यूज अजिबात करू नका. हे मायक्रोचं म्यू आहे 10⁻⁻6 आहे आणि हे म्यू आहे हे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचं म्यू आहे. ठीक आहे, अजिबात कन्फ्यूज दुकानमध्ये करू नका. हे बरोबर आहे का कॅल्क्युलेशन? हे हाफ आहे ना म्हणजे 40 झालं. हे 2 0 विल मेक 10⁻⁻1 आणि 0.4 न्यूटन. इतका फोर्स हा इम्पेंडिंग आहे म्हणजे इतका फोर्स इतका जस्ट व्हायला पाहिजे. तेव्हा काय होईल? हा फोर्स शुड बी जस्ट दिस मच. हा फोर्स किती असतो? K × 10 × 10⁻⁻6 10 मायक्रोकुलम ना. KQQ बाय डिस्टन्स स्क्वेअर 9 × 10⁻⁻4 3 सेंटीमीटरचा स्क्वेअर. प्रत्येक ठिकाणी कन्व्हर्जन विसरायचे नाहीत. जेव्हा हा फोर्स इक्वल टू हा फोर्स असतो तेव्हा काय होईल? दॅट इज मॅक्सिमम इम्पेंडिंग मोशन ऑन राईट हँड साईड. त्याची टेंडन्सी राईटला जायची ना. ऑब्जेक्टची टेंडन्सी राईटला जायची असेल तर फ्रिक्शनची टेंडन्सी मागे जायची असेल ना, म्हणून फ्रिक्शन मागे दाखवलं आहे. कळतंय? बोला, यासाठी तुम्हाला क्यूची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे. इक्वेट करा दोन्ही. काय असतं मला सांगा? केची व्हॅल्यू किती असते? आय कॅन राईट केची व्हॅल्यू 9 × 10⁻9 × 10 × 10⁻6 अपॉन 9 × 10⁻4. हे काय झालं? या फोर्सची व्हॅल्यू. दिस ऑल शुड बी इक्वल टू 4 × 10⁻1. क्लिअर? बस. आणि क्यू कुठे गेला? हां, क्यू. हे सगळं सॉल्व करा आणि क्यूची व्हॅल्यू काढा. 9 9 कट म्हणजे क्यूची व्हॅल्यू किती आहे? हे सगळे पॉवर्स हे -2 झाले. -2 म्हणजे 11 आणि 9 सॉरी -2 झालं ना. हे -2 -1 झालं. होल्ड ऑन. हे 10 आणि -2 10⁻⁻8 10⁻⁻7 हे 10⁻7 झालं. हे कॅल्क्युलेशन घोटाळा. हे 10⁻⁻9 कुलम येईल. बघा, परत चेक करा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, ओके. तर हा आता हे काय आहे? ही कंडिशन आहे. तो ऑब्जेक्ट म्हणजे क्यू मॅक्सिमम एवढा असू शकतो. दिस इज क्यू मॅक्स. अच्छा, क्यू मिनिमम कधी किती पाहिजे? क्यू मिनिमम म्हणजे दुसरं काय होऊ शकतं त्या ऑब्जेक्टचं? एक तर राईटला खिसकू शकतो ना. राईटला कधी येऊ शकेल? अट्रॅक्शन येऊ शकेल ना. अट्रॅक्शन म्हणजे क्यू शुड बी निगेटिव्ह आता. म्हणजे हा अट्रॅक्शनमध्ये कधी येऊ शकेल? जेव्हा ह्याचा अट्रॅक्टिव्ह फोर्स किती असतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स इज K Q1 Q2 बाय R² ना. हा अट्रॅक्टिव्ह फोर्स शुड बी जस्ट able to overcome the limiting friction which is mu mg, जिची व्हॅल्यू 0.4 आहे. माहिती आहे मला ती. ठीक आहे ना. तर आता बोला काय करणार? तुम्ही ऑब्झर्व केलं सगळं कॅल्क्युलेशन तेच लागलंय. आता फक्त काय होणार? क्यूची व्हॅल्यू हे सगळं सॉल्व तुम्ही इक्वेट करायला लागेल ना. हे तेच आहेत ना व्हॅल्यू सगळ्या. त्यामुळे क्यू मिनिममची व्हॅल्यू किती येणार? तीच येणार. फक्त 4च्या ठिकाणी तर मायनस येणार. का? कारण जेव्हा क्यू निगेटिव्ह असेल तेव्हा तर अट्रॅक्शन होणार आहे. म्हणून ही मॅक्सिमम व्हॅल्यू क्यूची पाहिजे आणि ही मिनिमम व्हॅल्यू क्यूची पाहिजे. बघा, फ्रिक्शन जोडलं गेलं याच्यात. हॅलो, बघा काही एक्झाम्पल्स आपण आता इलेक्ट्रिक फील्डवर बघूयात. इलेक्ट्रिक फील्ड क्वेश्चन नंबर पेज नंबर 20 एक्झाम्पल नंबर 24. बघा, अ ड्यूटेरॉन अँड अन अल्फा पार्टिकल आर प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. फाइंड रेशो ऑफ देअर ॲक्सेलरेशन. ओके, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं आहे. ह्याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे? ड्यूटेरॉन आणि अल्फा पार्टिकल. मला सांगा अल्फा पार्टिकल काय असतो? अल्फा पार्टिकल इज हेलियम न्यूक्लियस. 2He4 हेलियमचा न्यूक्लियस असतो अल्फा पार्टिकल. आणि ड्यूटेरॉन काय असतो? एक हायड्रोजनचा तो भाऊ आहे ना. हायड्रोजनच्या मध्ये हायड्रोजन काय असतं? बेसिकली ड्यूटेरॉन इज हायड्रोजन इज 1 आणि 1 असतो ना वरती. हायड्रोजनमध्ये एक जर न्यूट्रॉन ॲड केला तर दिस बिकम्स अ ड्यूटेरॉन. तर हा ड्यूटेरॉन आहे आणि हे अल्फा पार्टिकल आहे.
हे इथं ठेवलेले आहेत. हा ड्यूटेरॉन आणि अल्फा पार्टिकल आहे. तर त्याचे ॲक्सेलरेशन किती आहेत मला सांगा. ॲक्सेलरेशन कसं काढणार तुम्ही. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू एम ए ना, एफ बाय एम ना. अच्छा, ह्याच्यावर एफ कुठं किती लागतोय. एफ तरी असतो ई क्यू. कळतंय का. आपल्याला माहिती आहे ई काय असतो एफ बाय क्यू ना, फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे एफ काय असणार फोर्स ई क्यू अपॉन एम. बोला ई काय आहे इलेक्ट्रिक फील्ड. त्यांनी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिलेली नाही आहे ना. ओके, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. चलो ठीक आहे. त्यांनी रेशो विचारला आहे का. फाइंड रेशो. ओके, एनिवे रेशो असेल तर मग आपण लिहूयात ॲक्सेलरेशन ऑफ अल्फा पार्टिकल टू ॲक्सेलरेशन ऑफ ड्यूटेरॉन इज इक्वल टू ई ई क्यू. क्यू अल्फा पार्टिकलवर क्यू चार्ज किती आहे. अल्फा पार्टिकलवर चार्ज 2 आहे ना. आय कॅन से चार्ज ऑन अल्फा पार्टिकल इज 2 टाइम्स ई, कारण 2 प्रोटॉन्स येतात आणि प्रोटॉनचा चार्ज ई असतो, अपॉन एम. अल्फा पार्टिकलचा मास किती आहे 4 युनिट्स, कारण त्यात 4 एकूण न्यूक्लियॉन्स आहेत. ड्यूटेरॉनचं काय आहे ई. चार्ज ड्यूटेरॉनवर एकच आहे म्हणजे ई अपॉन ड्यूटेरॉनचा मास आहे 2. हे सॉल्व करा. वरती काय राहिलं हे येईल 2 कट होईल. आपल्याला याचा आन्सर 1च येत आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 बघा. 2 पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स a distance d apart are held horizontally one over the other in air. Between the parallel plates electric field E is uniform and directed vertically upwards. Directed vertically downwards. A spherical shell ball of radius r made of material of density rho falls with constant velocity v. The coefficient of viscosity of air is eta and density of air is negligible in comparison to sigma. Density rho म्हणलं, rho नाही sigma. Find electric charge on the ball assuming it to be positive. बघा अशा 2 प्लेट्स आहेत, त्याच्या दोघांमध्ये डिस्टन्स d आहे आणि वरनं ई असा डाऊनवर्ड फोर्स इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हा मास जो बॉल आहे गोल स्फेरिकल म्हणलेला आहे क्यू, चार्ज आहे त्याच्यावर आणि त्याचा मास एम आहे. तो वरनं खाली कॉन्स्टंट स्पीडने येतोय. मला सांगा स्पीड कॉन्स्टंट म्हणजे ॲक्सेलरेशन काय आहे 0. ॲक्सेलरेशन 0 म्हणजे नेट फोर्स शुड बी 0. बघा मग त्याने नेट फोर्स आपल्याला काढावं लागेल याच्यामध्ये. मला सांगा या मासवर नेट काय काय लागतात फोर्सेस. एक तर असणार आहे mg, त्याने याचा रेडियस दिला आहे का. ओके, मास कसं लिहिता येईल मला डेन्सिटीच्या स्वरूपामध्ये. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ना, रो इंटू 4/3 पाय आर क्यूब. हे झालं मास आणि हे आहे जी. अजून त्याच्यावर फोर्स काय लागतो इलेक्ट्रिक फोर्स. हा पण खालीच लागणार ना, ई क्यू असतो हा फोर्स, ई आणि क्यू. आणि आता विस्कस फोर्स लागणार हवेचा. त्यांनी सांगितलं कारण त्यांनी इटा दिलेला आहे, हवेची विस्कसिटी दिलेली आहे. आणि हा फोर्स तुम्हाला आठवत आहे किती असतो. विस्कस फोर्स किती असतो हवेचा 6 पाय इटा आर व्ही असतो. आणि हे असं खाली जाते ना, खाली इट्स गोइंग डाऊन. बट टोटल फोर्स इज 0 म्हणजे हे सगळे फोर्स एकमेकांना बॅलन्स केले पाहिजेत. म्हणजे काय लिहितो मी 6 पाय इटा आर व्ही शुड बी इक्वल टू ई क्यू प्लस सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब जी. ठीक आहे, म्हणजे मला क्यू काढायचा आहे. जस्ट फ्लिप द साइड्स. 6 पाय इटा आर व्ही मायनस सिग्मा 4/3 पाय आर क्यूब जी ऑल डिवायडेड बाय ई. हे आन्सर. इतका चार्ज त्या बॉलवर असायला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही मागच्या आता सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्हाला याच्या अगोदरचं फिजिक्स जे काही आहे हे ते क्लिअर असेल, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. ठीक आहे, फॉर्म्युले इमिजिएटली आठवत नसतील तर तुम्ही मागच्या बुक्स रेफर करा. पण तुम्हाला मागचं फिजिक्स सगळं क्लिअर असेल, याच्यामध्ये काय मी ॲडिशन केलेली आहे काही नाही, फक्त ई क्यू फोर्स एक्स्ट्रा लागला आहे. तुम्ही कुठलाही मागचाही प्रॉब्लेम बघा, या प्रॉब्लेममध्ये पण काय ॲडिशन झालेलं आहे. असे आपण किती प्रॉब्लेम केलेले आहेत. इनफॅक्ट ह्याच्यापेक्षा आपण अवघड प्रॉब्लेम्स केलेले आहेत. स्लॅन्टिंगवर केलेलं आहे, काय काय फ्रिक्शन चॅप्टरमध्ये आठवत आहे. ह्याच्यामध्ये फक्त वेगळं काय लागलं, हा जो फोर्स आहे
हा फोर्स फक्त वेगळा लागतोय, बाकी काहीच मेकॅनिक्समध्ये चेंज नाही. आपल्याला मेकॅनिक्स तुम्हाला जेवढं केवढं SHM म्हणा की कुठलंही मेकॅनिक्स तुम्ही जितकं आत्तापर्यंत शिकलेलं आहे ते अख्खं मेकॅनिक्स इथं विचारलं जाऊ शकतं. ओके, पुढे बघूयात. क्वेश्चन नंबर 30, पेज नंबर 21. बघा, अन इलेक्ट्रिक फील्ड ई. आता हे कॉम्बिनेशन आहे प्रोजेक्टाईल मोशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिकचं. काय आहे? अन इलेक्ट्रिक फील्ड ई इज प्रोड्युस्ड बिटवीन टू parallel plates having separation d as shown. With what minimum speed should an electron be projected from lower plate in the direction of field so that it may reach the upper plate? बघा काय म्हणतात त्यांनी, डायरेक्शन शोन. डायरेक्शन काय दाखवलं त्यांनी? ओके, तिने असे 2 प्लेट्स दाखवल्यात. ठीक आहे, ही एक प्लेट आहे आणि खाली एक प्लेट आहे. दोन्ही मधलं सेपरेशन आहे डी. बरं, आणि काय म्हटलंय? इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्यूस बिटवीन द 2 प्लेट्स. ओके, विथ व्हॉट मिनिमम स्पीड शुड बी an electron be projected from lower end in the direction of the field so that it may reach the upper plate. आता इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन त्यांनी अशी दाखवली आहे. बरं, ई. आता इलेक्ट्रॉनला थ्रो करायचं ना. बघ, खालच्या प्लेटपासून एका इलेक्ट्रॉनला थ्रो करायचं आहे. मला सांगा इलेक्ट्रॉनवर फोर्स कशा लागेल? मी तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे F इज इक्वल टू काय असतं? EQ. पण आता या ठिकाणी Q चार्ज किती आहे? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो -E ना, म्हणजे हे -E. आणि या -E मुळे काय होतं? मायनस साईनमुळे काय होतं? फोर्स ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन इज ऑपोजिट टू दॅट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असं लागतोय तर इलेक्ट्रॉनवर फोर्स असा लागेल, हो ना. ओके, तर काय करता येईल? हा फोर्स असं लागतोय त्याच्यावर आणि कॉन्स्टंट फोर्स आहे कारण E कॉन्स्टंट आहे. आणि हा फोर्स किती? EE डाऊनवर्ड्स. बरं, आता ह्याला किती वेलॉसिटीने फेकावं लागेल जेणेकरून काय होईल? तो वर जस्ट टच होईल ना, असं दिलंय. सो दॅट इट मे रीच द अप्पर प्लेट. बघा, मला सांगा, या मी एनर्जी कॉन्झर्वेशननी पण करता येईल, कायनेमॅटिक्सने करता येईल. पुस्तकात कायनेमॅटिक्स दिलंय, मी एनर्जी कॉन्झर्वेशनने करून दाखवतो. मला सांगा, जस्ट अप्पर प्लेटला पोचायला पाहिजे म्हणजे इथं ह्याची काय कायनेटिक एनर्जी 0 व्हायला पाहिजे ना. म्हणजे मी जर ह्याला कायनेटिक एनर्जी दिली 12 mv², ही कायनेटिक एनर्जी सगळ्यात कशात खर्च झाली पाहिजे? इट शुड बी स्पेंड इन वर्क डन टू ओव्हरकम धिस फोर्स. आणि हा वर्क डन किती असतो? फोर्स इंटू डिस्टन्स, हो ना. मग फोर्स इंटू डिस्टन्स किती आहे? EE इंटू डी. म्हणजे मला V ची व्हॅल्यू किती आली? 2EED बाय mचं √. कळतंय? पुस्तकामध्ये कायनेमॅटिक्स वापरलंय पण मी वर्क एनर्जी थेरम वापरला. विच इज सो इझी, जस्ट वर्क इक्वेट केलं एकमेकांची. बघा दुसरा, तर पुढचंच काय आहे? क्वेश्चन, सब क्वेश्चन. सपोज द इलेक्ट्रॉन इज प्रोजेक्टेड फ्रॉम लोअर प्लेट विथ स्पीड कॅल्क्युलेटेड इन पार्ट ए. एवढा स्पीडने फेकला. द डायरेक्शन ऑफ प्रोजेक्शन मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ द फील्ड. बर, फाइंड द मॅक्सिमम हाईट रीच्ड बाय द इलेक्ट्रॉन. बघा, मॅक्सिमम हाईट रीच्ड बाय इलेक्ट्रॉन म्हणजे या प्लेटपासनं इलेक्ट्रिक फील्ड असं आहे ना, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची 60 डिग्री म्हणजे जमिनीपासून किती? 30 डिग्री ना. याच्यावर याच व्हीनी फेकला त्याला. तर त्यांनी काय विचारलंय? मॅक्सिमम हाईट विचारली. ते असं जाईल ना, प्रोजेक्टाईल मोशन असेल ना. ही लक्षात घ्या, तुम्हाला जर आठवत असेल, मी हे 1000दा सांगतोय की कुठलाही ऑब्जेक्ट जर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन त्याच्यावर ॲक्ट होत असेल तर ओनली वे इट कॅन ट्रॅव्हल इज इदर स्ट्रेट लाईन ऑर अ प्रोजेक्टाईल पाथ. आठवतंय मी सांगत होतो सगळं की एखादा ऑब्जेक्ट जर वरनं खालीचा ड्रॉप केला तर इट विल फॉलो अ स्ट्रेट लाईन, बरोबर आहे. किंवा जर मी याला दुसऱ्या ह्याच्याने केला तर इट विल फॉलो प्रोजेक्टाईल मोशन, बरोबर आहे. प्रोजेक्टाईल मोशन आहे आणि दिस इज अ स्ट्रेट फॉल. ओके, तर स्ट्रेट लाईन, कारण सध्या या पेनवर काय लागतंय? ग्रॅव्हिटी लागते आणि ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट विच इज G डाऊनवर्ड्स. त्यामुळे इदर दिस विल फॉलो अ स्ट्रेट लाईन
और दिस विल फॉलो अ प्रोजेक्टाईल पाथ. का प्रोजेक्टाईल असा 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 प्रोजेक्टाईल खाली गेला, कळते ना. फाईन. तर आता इथं कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आहे. का ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे? कारण याच्यावर फोर्स कॉन्स्टंट आहे आणि याचा मास जर एम घेतला, ह्याच्यावर फोर्स किती लागतोय? असा लागतोय ई. ओके. आणि मग याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे? फोर्स अपॉन मास ना, ई बाय एम. आणि हे ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे कारण ई कॉन्स्टंट आहे, कॅपिटल ई. इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे. स्मॉल ई, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पण कॉन्स्टंट आहे आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन हे पण कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ए कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट एच्या अंडर इट कॅन इदर फॉलो अ स्ट्रेट लाईन ऑर अ प्रोजेक्टाईल. आणि इट विल, आता इथं स्ट्रेट लाईन तर शक्य नाही असं स्ट्रेट लाईन जाणं, म्हणजे इट विल फॉलो अ प्रोजेक्टाईल. म्हणजे हा प्रोजेक्टाईल मोशन झाला, पॅराबोलिक पाथ. ठीक आहे ना. ओके. तर मला सांगा एच काढायचं आहे. पण आता या ठिकाणी तुम्ही जर जुनं प्रोजेक्टाईल मोशन जर तुम्ही नॉलेज जर कम्पेअर केलं तर तिथं काय होतं? डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन तिथं किती होतं? जी होतं ना, असायचं ना डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन. इथं डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन किती आहे? हे म्हणजे बेसिकली हाच झाला जी इफेक्टिव्ह. मला सांगा हाईटचा फॉर्म्युला काय होता प्रोजेक्टाईल मोशनमध्ये? हा होता यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. असा होता ना. ओके. बोला. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. यू काय आहे? हा ह्याचा स्क्वेअर ना, म्हणजे किती आहे हे? 2EED बाय एम. हे झाला यू स्क्वेअर. साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर 30 डिग्री म्हणजे 1/4. ठीक आहे ना. अपॉन हे झालं अपॉन 2g. आता सॉरी, जीच्या ठिकाणी काय? जी इफेक्टिव्ह लिहू. या ठिकाणी जी नाही आहे कुठं एक्सप्रेस, नो उल्लेख, देर इज नो मेन्शन ऑफ जी. पण जी इफेक्टिव्ह आता काय आहे? ई बाय एम. ई बाय एम. एम वर गेला. बघा काय काय कट होतं. एम कट झाला, ई कट झाला, हा पण ई कट झाला, हा 2 कट झाला. हे आन्सर काय आलं? D/4. दिस इज द आन्सर. तो किती जाईल? D/4. हाईट मॅक्सिमम पर्यंत जाऊ शकेल. इथं प्लेटचं मधला डिस्टन्स डी आहे ना. कळतंय? सिम्पल. मी काही नाही केलं, फक्त हा फॉर्म्युला प्रोजेक्टाईल म्हणून तुम्हाला सांगतो. प्रोजेक्टाईल मोशन तुम्हाला येत असेल, हा फॉर्म्युला येत असेल, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला जीच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? हा नवीन जी, इफेक्टिव्ह जी, ॲक्सेलरेशन. पुढचं त्यांनी विचारलंय किती वेळानंतर तो खाली स्ट्राईक करेल. मग तुम्हाला टाइम ऑफ फ्लाईट काढायचा आहे. बरं, टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला 2u साइन थिटा बाय जी. टाइम ऑफ फ्लाईटचा ना. बोला टाइम ऑफ फ्लाईटचा काय? 2. u ची व्हॅल्यू किती आहे? ही ना, अंडर रूट 2EED बाय एम. हे झालं 2u साइन थिटा. साइन थिटा किती आहे? हाफ. आणि हे जी ची व्हॅल्यू परत जी इफेक्टिव्ह विच इज ई बाय एम. कळतंय? करा सिम्प्लिफाय. हे 2 कट झाले. आता हा एम आणि इथं रूट होऊन जाईल, हा ई कट होईल आणि इथं पण रूट येऊन जाईल. म्हणजे याचा आन्सर काय येतं बघा. याचा आन्सर येईल अंडर रूट 2dm अपॉन ई. याचा आन्सर आहे याचं. पुढचा सब क्वेश्चन आहे फाइंड हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इलेक्ट्रॉन इन टाइम कॅल्क्युलेटेड इन पार्ट सी. चार्ज ऑन पार्ट. ओके, हे सगळं आहे. बरं, म्हणजे तुम्हाला त्यांनी रेंज विचारली आहे. बोला रेंजचा फॉर्म्युला. यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. फॉर्म्युला रेंजचा फॉर्म्युला. बोला काय लिहिणार? यू स्क्वेअर काय होतं? 2 मागचा बघावं लागेल. 2EED बाय एम ना. 2EED बाय एम. हे झालं यू स्क्वेअर. साइन 2 थिटा. आता थिटाची व्हॅल्यू 30 डिग्री आहे म्हणजे साइन 60 येणार रूट 3/2. आणि जी ची व्हॅल्यू किती आहे? जी ची व्हॅल्यू आहे जी इफेक्टिव्ह ई बाय एम. ठीक आहे, सबस्टिट्यूट करायचं ई बाय एम. ई बाय एम. एम कट, ई कट, हे ई कट, हे 2 कट. म्हणजे काय आहे हे? रूट 3D आन्सर. ओके, सेंगेजच्या आन्सरमध्ये इथं मिस्टेक आहे. त्यांनी इथं कॉस 60 घेतलेलं आहे त्याच्या सोल्युशनमध्ये. कॉस 60 येऊ शकत नाही, इट इज कॉस 30. UX जे आहे ना, एक्स कॉम्पोनंट ऑफ यू,
तो cos 30 असतो. तर हे √3d इज द राईट आन्सर. ओके, तर अशा प्रकारे अजून पुढचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. 34, 35, 36. 35 मध्ये कोलिजनचे कंबाईन केलेलं आहे. 36 मध्ये स्प्रिंग वर्क एनर्जी आणि SHMचा टाइम पिरियड काढायचा आहे. त्यानंतर 37 मध्ये अजून परत मेकॅनिक्स आहे, NLM. तर हे सगळं तुम्ही बघा. हे प्रॉब्लेम्स तुम्हाला नवीन वाटू नयेत. हे असे प्रॉब्लेम आपण याच्या अगोदर सॉल्व्ह तुम्ही स्वतः केलेले आहेत. मी नाही, तुम्ही स्वतः केलेले आहेत. आपण सगळे केलेले आहेत एकत्र सॉल्व्ह. त्याच्यामध्ये फक्त आता काय ॲडिशन होणार आहे, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲड होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, फिजिक्स सुरुवातीपासून करणं किती गरजेचं आहे. तुम्ही चैतन्य अकॅडमीमध्ये आल्याच्या पहिल्या क्लासपासून तुम्ही जे शिकलाय, कायनॅमॅटिक्सच्या पहिल्या क्लासपासून तुम्ही जे शिकलाय, त्या पहिल्या क्लासवरचा पहिला प्रॉब्लेम मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक घुसवून इथं विचारला जाऊ शकतो. कळत आहे? सो इट इज ऑल सो कनेक्टेड. आता हे जे आहे हे तुम्ही नीट अभ्यास करा, कारण आपण पुढे जेव्हा या चार्जला ॲक्सलरेट करू तेव्हा आपण मग ह्याचं मॅग्नेटिक फील्ड वगैरे आपण हे काढणार आहोत. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, हे जे आहे हे सगळे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स तुम्ही करा. एक सिम्पल टेक्निक असं आहे की तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम घ्या, सॉल्व्ह एक्झाम्पल असेल स्पेशली, तर तो पहिल्यांदा डायरेक्ट सोल्युशन बघू नका. सोल्युशन कदाचित असंच असू शकतं की तुमची मेथड सोल्युशनपेक्षा जास्त चांगली असेल. आणि लक्षात घ्या, सोल्युशन वाचून तुम्ही प्रॉब्लेम कधीच शिकणार नाहीये. नेव्हर डू इट. सोल्युशन तेव्हाच बघा जेव्हा आता समोर मास्टर अवेलेबल नाहीये, मी अवेलेबल नाहीये समोर. त्यामुळे आता डायरेक्ट जाऊन स्टाफ रूममध्ये तुम्ही येऊन विचारत होता क्वेश्चन, तसं विचारता तुम्हाला येत नाहीये. आणि ते फोटो काढून पाठवणं, आम्ही त्याला रिप्लाय करणं, हे थोडीशी लांब प्रोसिजर आहे, विच यू कॅन एनिवेज डू. बट ॲज अ स्टेप नंबर 1 तुम्ही काय करा, सोल्युशनला तुम्ही पहिला झाका, कव्हर करा आणि तो प्रॉब्लेम वाचा. फक्त प्रॉब्लेम वाचल्यानंतर चेक करा की तुम्हाला सोल्युशन वाचता येतंय का. विदाउट लुकिंग ॲट द सोल्युशन तुम्ही कॅन यू सॉल्व्ह इट. तुम्ही जर सॉल्व्ह स्वतः करू शकले तर यू अंडरस्टँड तुमचा तो प्रॉब्लेम फार चांगला होणार आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. असे प्रॉब्लेम तुम्ही भरपूर करू शकणार आहे. ठीक आहे. कॉन्फिडन्स न वाढायचं कारण एकच आहे की तुम्ही स्वतः सॉल्व्ह नाही करत आहे तेव्हा. आणि त्यानंतर तुम्ही कुठे अडकले किंवा उत्तर क्रॉस चेक करायचं तेव्हा देन यू ओपन द सोल्युशन, गो थ्रू द सोल्युशन आणि देन तुम्ही म्हणा बघा की त्यांची मेथड सोपी आहे, तुमची मेथड सोपी आहे कुठली आहे, अँड देन यू कन्क्लूड विथ इट. तर या प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिक फील्डचे प्रॉब्लेम्स जे बाकीच्या चॅप्टर्सशी कंबाईंड आहेत हे सगळे बघा. आता उद्यापासनं मी पुढचा टॉपिक घेणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आपण आता इलेक्ट्रिक फील्डला इथंच थांबूयात आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल असा पुढचा चॅप्टर शिकूयात. ठीक आहे. तर हे सगळे व्हिडिओज बघा, सिरियसली बघा, सिरियसली सगळ्यात नोट्स लिहा आणि स्वतः अभ्यास करा. मी तुम्हाला काही होमवर्क पण देणार आहे. ठीक आहे. चलो, गुड नाईट, बाय.